कसं पाहता पुन्हा एकदा हा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहतोय आरक्षणाच्या प्रश्नावर? मला वाटतं मी जे काय ऐकलं की बा बऱ्याच दिवसापासून त्यांची ठरलेली ही बैठक होती आणि त्यांनी जे मुंबईला जे आहे आंदोलन करण्याचं आधीच जे आहे त्याची घोषणा केलेली होती आणि आज त्यांची ती बैठक होती. परंतु आज माझाही दौरा होता, परंतु मला काही कल्पना नव्हती आज त्यांची जी काही बैठक आहे ती. परंतु त्यांनी त्यांचा निर्णय आधी घेतलेला असल्यामुळे त्यांनी त्याची तयारीसाठी त्यांनी ती मीटिंग घेतली असावी. आम्ही आमच्या पद्धतीने जे आहे आम्ही पण तयारी करत आहोत की आमची संघटना कशी मजबूतीने जे आहे जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये मदत करण्यासाठी लोकांना जे आहे कसं आम्हाला तयार करायचं ह्या संदर्भामध्ये आम्ही पावलो होतो. 2009 साली मी जेव्हा खासदार झालो त्या टायमाला संसदेमध्ये जे आहे मी हा मुद्दा मांडला होता आणि फार ज्वलंतपणे तो मुद्दा मांडल्यानंतर जे आहे मुंडे साहेब असतील, त्याच्यानंतर शरद यादव आहेत, वीरप्पा मोईली आहेत, त्याच्यानंतर मुलायम सिंग यादव आहेत, लालू प्रसाद यादव, या सर्वांना जे आहे आम्ही एकत्र केलं आणि त्याच्यानंतर मग तो पुढाकार घेण्यात आला आणि त्या 2-3 वर्षामध्ये अनेक वेळा आम्ही हाऊस सुद्धा बंद पाडण्याचं काम केलं आणि मग त्याची दखल जी आहे अध्यक्षांना, जी मीरा कुमारी अध्यक्ष त्यांना घ्यावी लागली. प्रणब मुखर्जींनी जे आहे त्यावेळेस त्या संदर्भात बैठका घेतल्या आणि मग त्या टायमाला ठरलं की बाबा आम्ही जातीय जनगणना करू. परंतु ती जातीय जनगणना करण्याचं आश्वासन देऊन त्याची अनाऊन्समेंट केली आणि ती जातीय जनगणना जी आहे ती रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून झाली आणि नंतरच्या काळात 2014 नंतर गव्हर्नमेंट बदलल्याच्या नंतर आम्ही त्याची वाट बघत होतो, परंतु पाहिजे तसा तो रिपोर्ट काही बाहेर आला नाही आणि आमची तेव्हापासूनची खरी मागणी होती की सेन्सस हे जे ज्या पद्धतीने रेग्युलर सेन्सस होतं रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो सेन्सस केला जातो त्या माध्यमातूनच तो सेन्सस गेला पाहिजे, कारण का तो एक ऑथेंटिक सेन्सस असतो ज्याच्यामध्ये कुणी चुकीची माहिती जरी दिली तर त्याला जे आहे शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारचा तो सेन्सस आहे. आणि मग त्याच्यानंतर आमची जी काही लढाई ती सुरूच राहिली, परंतु आदरणीय मोदी साहेबांनी हा मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी जे आहे याची अनाऊन्समेंट केली, म्हणून त्याचे आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु ती जी काय पुढची जी काय पावले जे आहे उचलली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा मदत जी आहे आमच्याकडून केली गेली पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही सगळा हा आढावा बैठक जनता परिषदेच्या कार्यकारिणीची काही दिवसांपूर्वी मुंबई इथे बैठक झाली होती आणि महाराष्ट्रातून जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी हे सर्व आलेले होते आणि मग त्यावेळेस असं ठरलं की बाबा जातीय जनगणना ही होणार आहे आणि त्यासाठी आणि त्याचबरोबर आता अनेक जे आहे पदाधिकारी जे आहेत जुने झालेले आहेत, काही ठिकाणी वेगवेगळे नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे, असे सगळे वेगवेगळे जे आहेत विचार मांडण्यात आले आणि म्हणून त्या निमित्ताने जे आहे वेगवेगळ्या भागात जाऊन बैठका घेण्याचं आयोजन जे आहे करण्याचं ठरलं आणि त्याची सुरुवात जी आहे सकाळी जे आहे संभाजीनगर इथे आम्ही होतो, तिथे आमची बैठक झाली. ते संभाजीनगरला जे आहे संभाजीनगर नंतर बुलढाणा अशा आणखी जालना या 3 जिल्ह्याचे जे आहे बैठका आम्ही तिकडे घेतल्या. त्याच्यानंतर मग आम्ही बीडला आलो. बीडला जे आहे धाराशिवची बैठक झाली, लातूरची बैठक झाली आणि बीड जे आहे बीड जिल्हा आणि बीड शहराची आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे तालुका अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, कुठे महिला अध्यक्ष आहेत नाही आहेत, महिला ज्या नेमणुकीच्या संदर्भामध्ये या अशा सगळ्या आणि वेगवेगळे लोकांचे काही काही विषय होते, त्याचे सगळ्यांची जे आहे बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चासत्र करून त्याच्यातून मार्ग काढून आणि येणाऱ्या काळामध्ये संघटना कशी मजबूत करायची, कुठे नवीन तालुका अध्यक्ष नेमायचे आहेत, कुठे जे आहे महिला अध्यक्ष नेमायचे आहेत, तर ह्या सगळ्या संदर्भात जे आहे चर्चा आम्ही जे आहे त्यांच्याबरोबर केली आणि त्याचबरोबर जातीय जनगणना जी होणार आहे त्या जातीय जनगणनेमध्ये जे आहे सर्व लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. लोकांना जे आहे जनगणनेच्या वेळी जे आहे ते फॉर्म भरण्यात येणार आहे, त्या फॉर्म भरायच्यासाठी
ज्या अडचणी येऊ नयेत त्यासाठी त्यांनी मदत करायला पाहिजे. ह्या संदर्भातल्या ज्या आहे सूचना देण्याचं काम जे आहे या आजच्या सगळ्या बैठकीमध्ये झालं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.